लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा पार पडला आणि 6व्या टप्प्यातलं मतदान हे 1 जून रोजी होणार आहे आणि त्यानंतर 4 जून रोजी संपूर्ण देशाचा निकाल सुद्धा लागणार आहे आणि त्यामधून समजणार आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणाची सत्ता येणार आहे, कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार आहेत। आता संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष निवडणूक निकालाकडे लागलेलं असताना आता राज्यामध्ये दुसरीची चर्चा सुरू झाली आहे की निवडणूक निकालानंतर जी महायुती तयार झाली होती तिच्यामध्ये महाफूट सुद्धा पडू शकते। म्हणजे ज्या पद्धतीनं 2 पक्ष फोडून 3 पक्ष तयार झाले त्या पद्धतीनं ती युती सुद्धा तुटू शकते आणि अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। पण याला नेमकं कारण काय असू शकतं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला सुद्धा विसरू नका। जर आपण या संपूर्ण गोष्टीचा विचार केला महायुती नेमकी का तयार करण्यात आली होती तर राज्यामध्ये 2019च्या निवडणुका झाल्यानंतर भाजप हा पक्ष एकटा पडलेला होता। कारण की शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी तयार केली होती आणि भाजप राज्यामध्ये एकटं पडलं होतं। मग सत्तेत येण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी एक डोकं चालवलं आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 2 पक्ष फुटले आणि 2 पक्ष फोडून नवीन सरकार स्थापन केलं, महायुती तयार केली आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण पाहिलेली आणि त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा दिले। आता या संपूर्ण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना काय मिळालं तर लोकसभेच्या 15 जागा मिळाल्या। आता या 15 जागांपैकी एकनाथ शिंदे यांच्या किती जागा निवडून येतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। कारण की ज्या पद्धतीनं 2019ला शिवसेनेच्या आणि भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या, शिवसेनेच्या 18 जागा आल्या होत्या, आता भाजपच्या 23 जागा आल्या होत्या लोकसभेच्या। मग असं असतानाही राज्यामध्ये 2024ला राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागा का देण्यात आल्या? कारण की उर्वरित जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायच्या होत्या। मग राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा किती दिल्या तर दिल्या 5 जागा दिल्या आणि त्या 5 पैकी 1 जागा अजित पवार यांना रासप पक्षाला म्हणजे महादेव जानकर यांना सोडावी लागली। मग उर्वरित ज्या 4 जागा आहेत त्यापैकी अजित पवार यांचे किती खासदार निवडून येतील अशी सुद्धा शक्यता, असा सुद्धा अंदाज अनेकांनी वर्तवलेला आहे। मग या पद्धतीनं भाजपनं महायुती तयार केली होती। 2024ची निवडणूक त्यांना लढवायची होती आणि काहीही करून मिशन 45चा आकडा गाठायचा होता। राज्यात 45 खासदार निवडून आणायचे होते। मग आता राज्यात 25 खासदार निवडून आणायचे, त्यासाठी मग त्यांना मोठी ताकद लागेल म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शिवसेनेचा एक गट त्यांच्यासोबत घेतला, अजित पवार यांच्यासारखा एक मोठा गट राष्ट्रवादीचा सोबत घेतला, महायुती तयार केली आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्यातल्या 48 जागावर महायुतीचे उमेदवार देण्यात आले। पण मात्र आता हे दोघे जण सोबत घेतल्यानंतर त्याचा जर फायदा भाजपला होत नसेल आणि त्याच्यामुळे नुकसान होत असेल तर मग ही महायुती कशी टिकून राहील असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडतो। कारण की एकनाथ शिंदे यांना 15 जागा जरी दिल्या असल्या तरी सुद्धा या 15 जागांपैकी जास्तीत जास्त जागा या त्यांच्या पराभूत होतील, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येतील असेच अंदाज सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत। मग एकीकडं यामुळं भाजपचं कुठंतरी नुकसान होऊ शकतं। सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, सहानुभूतीची लाट ही राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर आहे आणि इकडं अजित पवार गटाला फक्त 5च जागा दिल्यात, त्या 5 पैकी 1 रासपला महादेव जानकर यांना दिली आणि उर्वरित 4 जागावर अजित पवार गट ही निवडणूक लढवतोय। आता त्या 4 पैकी फक्त 1च जागावर अजित पवार गटाचा खासदार निवडून येऊ शकतो अशी शक्यता, असाच अंदाज सध्या तरी समोर येतोय। मग या दोघांनाही सत्तेसाठी सोबत घेतलं होतं, या दोघांमुळे जर काय फायदा होतच नसेल तर मग यांना सोबत ठेवून काय फायदा? आणि जरी महायुती तुटली तर त्याचे परिणाम 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येतील। कारण की सर्व पक्ष जर स्वतंत्र लढले तर मग त्या ठिकाणी भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात दिसेल आणि भाजपला जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील आणि जरी मग पुन्हा एकत्र यायचं म्हणलं तर पुन्हा एकत्र सुद्धा येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। म्हणून सध्या तरी निवडणुकाच्या निकालावर सगळं काही अवलंबून आहे। जर निवडणुकीचा निकाल चांगला लागला, महायुतीच्या बाजूने राहिला
तर कुठंतरी महायुती टिकू शकते, अन्यथा यामध्ये मोठी फूटसुद्धा पडू शकते असा अंदाज सध्या तरी समोर येतोय। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।